नमस्कार मित्रांनो. कोकण कोणाला आवडत नाही? कोकणातील कथा, दंतकथा, भूतांच्या गोष्टी तर साता समुद्रापार गाजत आहेत. अशाच आणि काही गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर मग डोळे उघडून बघत चला आणि कान टवकारून ऐकत राहा. कढी म्हणजेच अचानक भयानक कथांचा ढिगारा. तर आजच्या अचानक भयानक कथेचे नाव आहे बोलणारी आकुली भिकुली. फार फार वर्षापूर्वी कोकणातील एका टुमदार गावात एक मध्यमवयीन ब्राह्मण आणि त्याची बायको राहायची. परिस्थिती फार बेताची असल्यामुळे काबाड कष्ट करून आणि 2-4 घरी भिक्षा मागून तो ब्राह्मण आपले घर चालवत होता. तो जे काही धान्य आणायचा ते दोघांचे पोट भरून उरेल एवढे नक्कीच असायचे. कोण जाणे, पण ते अपुरेच पडायचे. त्यामुळे तो चिंतित असायचा. असाच एकदा तो भिक्षा मागता मागता एका आजीच्या घरी आला. त्याने भिक्षा मागितली. आजीने तुराची डाळ त्याला भिक्षा म्हणून दिली. तो भिक्षा घेऊन निघणार तोच त्याचा उदास चेहरा पाहून आजीने विचारले, "काय रे बाबा, काय झालं तुझं असं तोंड पाडू?" ब्राह्मणाला गलबलून आले. तो बोलला, "आजी, काय सांगू तुमका, एवढी सगळी भिक्षा जमा करतय, पण आमका दोघांका ना पूर्णाच नाही. उपासमार होता हो आमची." आजीला दया येते. "येतय हा," असं म्हणून ती घरात जाते आणि येताना 2 नाजूक नटविलेल्या बाहुल्या घेऊन येते. त्या 2 बाहुल्या ब्राह्मणांच्या हातात ठेवत ती म्हणते, "बाबा रे, ही आकलानी भिकला असत. यापैकी एकाक ती तुझ्या घराच्या पुढल्या दाराक आणि दुसऱ्याक मागील दाराक लपवून ठेव आणि मग बघ चमत्कार. ही गोष्ट आता तुझ्यात आणि माझ्यातच ठेव काय, आणि जेव्हा तुझा काम जाताला त्याला पुन्हा हाडून दे हां." बिचारा ब्राह्मण काय करेल? हो म्हणून मान डोलावली आणि तो घरी परतला. आजीने सांगितल्याप्रमाणे करून बघायला काय हरकत आहे, असं म्हणून ब्राह्मणाने त्या 2 बाहुल्या ठेवल्या लपवून आणि तो लागला दुसऱ्या दिवसापासून आपल्या नियमित कामाला. इकडे मात्र त्याची बायको तो बाहेर केव्हा पडतो याची वाटच बघत होती. तो जसा गेला तसं हिने दुपारचं जेवण बनवायला घेतलं. जसजसं अन्न शिजायला लागलं ही मटामटा खायला लागली. तेवढ्यात अचानक एक आवाज आला, "इलो गो इलो." ती घाबरली. एकदा वाकून बघितलं तर कोणीही नव्हतं. हिने पुन्हा खायला सुरुवात केली. तेवढ्यात पुन्हा आवाज आला, "बघल्यान गो बघल्यान." आता तर ती पूर्ण कावरी-बावरी झाली. खायचं तिथेच ठेवून ती बाहेर बघायला आली तर कुणीही नाही. आवाजाच्या भीतीने आज तिने काहीच खाल्लं नव्हतं. दुपारी जेव्हा ब्राह्मण आला तेव्हा ते दोघेही पोट भरून जेवले आणि काय चमत्कार, आज दोघेही भरपूर जेवूनही अन्न उरलेले होते. ब्राह्मण मात्र खुश झाला. आता मात्र हा प्रकार नेहमीच घडू लागला. भीतीमुळे ब्राह्मणाची बायकोची चोरून अन्न खाण्याची सवयही मोडली. आता त्यांची हळूहळू परिस्थिती बदलू लागली. घरात अन्नधान्याची भरभराट झाली. मग मात्र ब्राह्मणाने ठरवलं की आता आजीच्या 2 बाहुल्या परत करायच्या. एक दिवस तो आजीकडे त्या 2 बाहुल्या घेऊन गेला आणि म्हणाला, "आजी, खूप उपकार झाले बघ तुझे माझ्यावर. तुझ्या या आकल्या आणि भिकल्यामुळे तर कमालच झाली. हे थोडे पैसे ठेव तुका खर्चासाठी, आणि ही जादू कशी काय झाली ती मात्र सांग बघूया." मग आजी बोलली, "अरे, जादू कोण कशी जाता ती सांगता काय? आता तू सुखात संसार कर." तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल जादू कशी झाली ते.